रात्री गेलतो आम्ही राजवाड्यावर कार्यक्रम बघायला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त फोक प्रबोधनचा एक मस्त शो ठेवला होता. सगळे लोक पण खूप एन्जॉय करत होते. मग सगळा कार्यक्रम बघून आलो आम्ही घरी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज रविवार, जिमला सुट्टी असल्यामुळे सकाळी उठून सगळ्यात पहिला आपली रूम आवरली. त्यानंतर कपाटातल्या सगळ्या विस्कटलेल्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि सगळे कपडे व्यवस्थित कपाटात लावून ठेवली. त्यानंतर ओट्स भिजत ठेवून गेलो आवरायला. मग आवरून नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफी घेऊन केली आणि ओट्स खात खात टीव्ही बघत बसलो. त्यानंतर आवरून निघालो आपल्या कामाला. जाताना विशाल शेटकडे कपडे इस्त्रीला दिली आणि पोहोचलो कॅफे धीरामध्ये, कारण आज आपली ड्युटी इथंच लागली होती. मग थोड्या वेळानं गाडी धुवायला गेलो. भाऊंनो एकदम मस्त शॅम्पू विंपू लावून गाडी धुतली आणि गाडी धुतल्यावर तर एकदम टॉपची दिसत होती. त्यानंतर मी आणि सर्वेश भाऊ निघालो कासला, पण बोगद्यात गेल्यावर आठवलं की गाडीत पेट्रोल टाकायचं राहूनच गेलो. मग गेलो सरळ डबेवाडीत आणि पंपावर जाऊन गाडीत पेट्रोल टाकलं आणि मी आणि सर्वेश भाऊ निघालो घाटातनं पुढं. भाऊंनो, रविवारी कासला जाण्यात एक वेगळाच आनंद असतो. डोक्यातलं सगळं टेन्शन निघून जातं आणि एकदम चिल्ड वाटतं. थोड्याच वेळात पोहोचलो आम्ही कास तलावाजवळ आणि आज रविवार असल्यामुळे इथं सगळी पार्टी करणाऱ्यांचीच गर्दी होती. सगळी लोक एकदम मस्त एन्जॉय करत होती आणि हे मामा तर मासे पकडत होते, पण लय वेळ झाला काही मासा लागलाच नाही. मग तिथनं आलो आम्ही पुढं आणि पुढे जाऊन मस्त वातावरणात काढले एकमेकांचे फोटो. आपल्या भावाचा पण एक मस्त सिनेमॅटिक शॉट घेतला आणि हे मामा तर नुसता राडाच करत होते, पाण्यातनं बाहेर यायचं नावच घेत नव्हते. मग फिरून थोडी भूक लागली म्हणून गेलो आम्ही हॉटेलमध्ये आणि मस्त गरमागरम चीज मॅगी खाल्ली. त्यानंतर गाडी काढून निघालो घरी. घरी पोहोचलो, थोडं फ्रेश झालो आणि नेहमीप्रमाणे बनवली आपली फेवरेट ब्लॅक कॉफी. मग कॉफी पिऊन आपला आजचा दिवस कंप्लीट केला. भावांनो, आपण काम जसं मन लावून आणि जोरदार करतो तसंच स्वतःसाठी थोडा वेळ काढून एन्जॉय पण केला पाहिजे. त्यामुळे काम करायला खूप एनर्जी मिळते. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.